नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी गोपनीयता काहीशी पाळली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गोपनीयता पाळली जात असल्याची माहिती समोर आली आहे। अजून एकाही पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही। एकत्रित जागा लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये जवळपास एकमत झालं असं कळतं। तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। बुलढाणा जिल्ह्यात एकूण 11 नगर परिषदसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडत आहे आणि आज जे आहे उमेदवाराचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत जे आहेत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ही सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची होताना पाहायला मिळते। सध्या तरी बुलढाणा जिल्ह्यात अजून एकाही पक्षाकडून जे आहे महायुतीतील पक्ष असतील त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील पक्ष असतील कुठल्याही उमेदवाराने जिल्ह्यात एकाही ठिकाणी नगराध्यक्ष पदाची जी आहे ती उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला नाही आहे आणि त्यामुळे मोठी गोपनीयता जी आहे ती या ठिकाणी पाळल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर बंडखोरी टाळण्यासाठी हा सस्पेन्स जो आहे तो पाळण्यात येतोय। अजूनही कुठल्याच उमेदवाराकडून कुठल्याच पक्षाकडून जे आहे ते उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत किंवा अजूनही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि सोबतच काँग्रेससोबत वंचितने आघाडी केल्याची घोषणा 2 दिवसापूर्वी केली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जवळजवळ जिल्ह्यामध्ये एकत्रित निवडणूक लढण्यासंदर्भात जे आहे ते एकमत झाल्याचं पाहायला मिळतंय। तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येत आहे। सध्या अजून तरी एकाही पक्षाकडून उमेदवारी अर्ज जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर स्थानिक नेतृत्व जे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आणि महायुतीमध्ये अभद्र युती जी आहे ती पाहायला मिळू शकते आणि सध्या तरी कुठल्याही पक्षाकडून जे आहे ही उमेदवारी जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत हे संपूर्ण चित्र जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि एकंदरीतच संपूर्ण जे प्रत्येक पक्षाचे नेते आहेत यांची प्रतिष्ठा जी आहे ती आता पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।